तर इथे जे इडलीचं पीठ आहे ते आईने आणलेलं होतं, जवळपास 1.5 किलो पीठ आणलेलं होतं त्यांनी इडल्या बनवण्यासाठी. मोस्टली आम्ही म्हणजे बाहेरून आणतो, कधी घरी बनवतो, डिपेंड्स जसा वेळ मिळेल तसं. जर आंबोळ्या बनवायच्या असतील तर मोस्टली आम्ही ट्राय करतो की घरीच पीठ बनवायचं आणि त्या आईंनाच प्रमाण कळतं. फ्रँकली स्पीकिंग मला अजूनही म्हणजे नाही समजत की किती प्रमाण घालायला पाहिजे, काय म्हणजे इडलीचं पीठ कसं म्हणजे बनतं ते प्रमाण मला थोडंसं नाही येत. तर आईच करतात ते. तर पीठ आणलेलं होतं, तर मी पीठ ते एका डब्यामध्ये काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये मीठ घातलं चवीनुसार, कारण त्या पिठामध्ये मीठ घातलेलं नसतं, फक्त म्हणजे फर्मेंट केलेलं आंबवलेलं जे पीठ असतं ते असतं. व्यवस्थित मीठ घालून मी परतून घेतलं, म्हणजे मीठ घालून मी ढवळून घेतलं. मीठ घालून ढवळून घेतलं आणि त्याच्यानंतर मग इडली पात्र काढलं. मला एक सांगा की कोणाकोणाला वैताग येतो की आपण काहीतरी करायला घेतो, नाश्ता जेवण काही स्वयंपाक करायला घेतो आणि ऐनवेळी आपल्याला समजतं की काहीतरी संपलेलं आहे, आपल्या लक्षातच राहत नाही. त्यावेळी आपलं डबल काम होतं. हे कोण कोण मान्य करतं आणि कोणाकोणाला वैताग येतो ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर कारण माझंही काल तसंच झालं. मी गेली इडली करायला. आता इडलीच्या पात्राला लावायला तर थोडंसं तेल तर आपल्याला लागतंच आणि मला समजलं की तेलाच्या भांड्यामध्ये तेलच नाही आहे. तर मला असा वैताग आला. एकदा सकाळी सकाळी आपल्या वर्किंग वुमनची इतकी धावपळ असते, कधी एकदा सगळं होतं आणि कधी मी ऑफिसला जाते आवरून, कारण आपल्या ठरलेल्या वेळा असतात गाड्यांच्या, बसच्या, ट्रेनच्या, म्हणजे वेळा असतात. तर ती एक गाडी चुकली की परत आपल्याला पुढे सगळ्याच गोष्टीला लेट होतं. तर तसंच काहीसं माझं झालं. मी तेल सकाळी सकाळी भरलं त्या बॉटलमध्ये आणि मग सुरुवात केली. इडली पात्र काढलं, इडली पात्रामध्ये व्यवस्थित धुवून घेतलं, कारण कसं होतं आपण रोजच इडली वगैरे करणं आपलं होत नाही, बराच टाईम जातो आपल्याला, म्हणजे कधीतरी आठवड्यातनं एकदा वगैरे असं होतं. त्यामुळे पहिलं मी इथे इडली पात्र स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यानंतरच मग मी त्याच्यामध्ये इडल्या बनवायला घेतल्या. पाणी मी जास्त ठेवत नाही, बेतानेच ठेवते आणि म्हणजे एक सेट झाला की त्याच्यानंतर परत ते पाणी ओतते. मला वाटतं नॉर्मली सगळेजण असंच करत असतील. आणि बाहेरून आणलेल्या पिठाचं एक असतं की आपल्याला ते घरी आपण पीठ जे बनवतो ते म्हणजे तांदूळ वगैरे बनवतो ते असे मिक्सरला लावा, मग परत ठेवा, तसे 1-2 दिवस जातात. एमर्जन्सीसाठी हे बाहेरचं पीठ मला तरी योग्य वाटतं. जर तुमचं म्हणजे जर ट्रस्टेड, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की इथून तुम्हाला व्यवस्थित पीठ मिळणार आहे, ज्याच्या इडल्या छान होतात, तर तिकडून आपण म्हणजे घेऊ शकतो. कारण आपल्याला ऑफिस, घर सांभाळून सगळं हेही सगळं म्हणजे वेळ सगळ्यांनाच काढता येईल असं नाही आहे. असं नाही म्हणत आहे मी बाहेरचंच विकत घ्या. घरातनं ॲक्च्युली आपण जे करतो त्याचं म्हणजे प्रमाण आपल्याला जास्त मिळतं, म्हणजे जास्त प्रमाणात आपण करू शकतो असं आहे. आणि ह्याच्यासाठी जास्त प्रमाणात करू शकतो, पण त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात, एवढाच फरक आहे. तर ह्याच्यामध्ये मी तेल इडली पात्राला लावून घेतलेलं आहे आणि मग सुद्धा ॲक्च्युली इडली आणि चटणीच द्यायची होती मला स्कूलमध्ये टिफिनला. त्याच्यामुळे मग मी इडली आणि चटणी बनवली आणि म्हटलं मग मलाही ऑफिसला होऊन जाईल घेऊन जायला टिफिनमध्ये, कारण 2-2 बनवणं मला तरी काही हे वाटत नाही, योग्य वाटत नाही. आणि ऑफिसमध्ये आमचा टीम लंच होता, त्याच्यामुळे मग मी हे नाश्त्यासाठी म्हटलं आपण इडली चटणीच बनवूया, म्हणजे सगळेच जण खातील. त्याच्यानंतर मग मी इडली जी आहे ती बनवायला घेतली. त्याच्या पात्रामध्ये तेल लावून घेतलं व्यवस्थित त्याच्या भांड्यांना आणि त्याच्यानंतर एक चमचा, माझा चमचाही आहे ना ठरलेला आहे, मी तेवढाच चमचा इडलीचं पीठ त्याच्यामध्ये घालते, जेणेकरून व्यवस्थित इडल्या माझ्या होतात व्यवस्थित आकाराच्या. आणि इडलीचं भांडं मी ठेवलेलं आहे. माझ्याकडे 4 मोल्ड्सचं आहे माझ्याकडे भांडं इडलीचं, म्हणजे एका वेळेला 16 इडल्या बनतात राईट. आणि मी ते चटणी करायला नारळ घेतलेला आहे. चटणीची रेसिपी मी ह्याच्यामध्ये टाकत नाही आहे, मी शॉर्ट्समध्ये टाकणार आहे चटणीची रेसिपी. तर माझं शॉर्ट्समध्ये बघायला विसरू नका. आज किंवा उद्यामध्ये इडलीच्या चटणीची रेसिपी येणार आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला मी जो काही व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन भेटेल. तर इथे मी नारळ घेतलेला आहे फोडण्यासाठी. आणि चटणी मी ह्याच्या अगोदरही मी चटणीची रेसिपी टाकली होती, पण तेव्हा माझे सबस्क्रायबर फार कमी होते, त्यामुळे सगळ्यांनीच बघितलं असेल की नाही मला माहीत नाही, म्हणून म्हटलं आपण परत एकदा टाकूया व्यवस्थित चटणीची रेसिपी. आणि इझी आहे, म्हणजे लगेच होण्यासारखी आहे, भरपूर टाईम काही लागत नाही, पटापट होऊन जाते.
त्यानंतर मी इथे नारळ वगैरे फोडून झालेला आहे माझा. आणि इकडे मी आता इडली जवळपास झाली असेल रेडी, 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. तिथे मी ना वरवंटा ठेवला आहे, तुम्ही बघू शकत असाल. इडलीचं जे पात्राचं जे झाकण आहे ते कधी कधी ना लूज असतं, तुम्ही नोटीस केलं असेल तर. त्यातनं ती हवा आहे ना बाहेर निघत असते, त्याच्यामुळे काहीतरी जड त्याच्यावर ठेवलं पाहिजे, म्हणून मी ते इडली पात्रावरती वरवंटा ठेवलेला आहे. इडल्या माझ्या झालेल्या आहेत, मी काढून घेतलेल्या आहेत आणि थोड्याशा थंड झाल्या ना कीच मी काढते. कसं भलेही आपल्याला कितीही घाई असून दे, गरम गरम नाही काढायच्या. गरम गरम काढल्या ना की त्या व्यवस्थित नाही येत. अर्ध खालचा जो तळ आहे ना तो म्हणजे निघत नाही, इडली व्यवस्थित निघत नाही आणि पूर्ण ते पीठ त्या पात्राला चिटकून राहतं. आणि एकदा का पीठ चिकटलं ना किंवा नेक्स्ट टाईम तुम्ही जी इडली त्याच्यावरच इडलीचं पीठ घालणार तर तीही बरोबर येत नाही. त्याच्यामुळे जरा थोडं थंड व्हायला द्यायचं आणि त्याच्यानंतरच मग एक 5 मिनटानंतर मग तुम्ही ते चमच्याने किंवा सुरीने काढू शकता. माझी एक टिप समजा, कारण गरम असेल ना, मी नोटीस केलेलं आहे, माझ्यावरही झालेलं आहे. गरम असेल तेव्हा मी काढलं होतं आणि पूर्ण ते खरखरीत पीठ आहे ना तसंच त्याला चिपकून राहिलं होतं. आणि मग नंतर ते वॉश करताना पण खूप डोक्याला हेडेक होऊन जातो की म्हणजे ते नीट व्यवस्थित स्वच्छ धुतलंही जात नाही. आणि कसं आहे, आपण सगळी भांडी धुवून ठेवतो आणि नेक्स्ट टाईम कारण आपल्याला ती परत वापरायची असतात आणि ते जर स्वच्छ नसेल तर मग ते वापरण्याचं मनही करत नाही. त्यामुळे इथे मी दुसरा सेट इडलीचा ठेवते आहे. ऑलरेडी 16 इडल्या माझ्या झालेल्या आहेत, दुसरा सेट ठेवते. आम्ही घरात 4 माणसं आहोत, पण ऑब्व्हियसली नाश्त्यासाठी लागतं आपल्याला आणि मी टिफिनला नेणार आहे, सुज्ञाही टिफिनला नेणार आहे. त्यामुळे एवढ्या इडल्या मला वाटतं इनफ होतील आम्हाला चौघांना. तर इथे मी सेकंड सेट ठेवते आहे. हॅलो, नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्लॉगमध्ये. तर सकाळी तुम्ही बघितलं मी इडली आणि चटणी बनवली होती. सुज्ञाने तेच टिफिनला घेऊन गेली होती. आता ती खाली गेली आहे तिच्या फ्रेंड्ससोबत खेळण्यासाठी आणि मी आता आली आहे ऑफिसमधनं. तर पहिलं मी चेक केलं तिचा होमवर्क वगैरे काय आहे ते. तर तिचा होमवर्क जास्त काही नव्हता, थोडासाच होता. तर तो थोडासा जो होमवर्क आहे तर तिने केलेला आहे, थोडासा बाकी, तर ती आल्यावर खेळेल. कसं होतं, लहान मुलांना खेळायला पाठवणंही खूप आवश्यक आहे, कारण घरी ती एकटी असते. एकटी कोणाबरोबर खेळणार, तर एकटीच म्हणजे टी व्ही मोबाईल जास्त बघत असते आणि बिल्डिंगमध्ये जास्त अशी मुलंही नाही त्यांच्यावरती खेळायला जाईल. मग आता 1-2 मुलं जी आहेत आमच्या बिल्डिंगमध्ये त्यांच्याबरोबर ती जाते खेळायला, तिच्याच वयाची आहे, त्याच्यामुळे तिला कम्फर्टेबल वाटतं. तर मॅडम आता खाली गेले आहेत, तर त्याच्या आधी मी एक लाडू खाऊन घेते. मला भूक लागली, अर्धा लाडू तरी खाते. आईने मेथीचा लाडू बनवलेला आहे ऑलरेडी, थंडीच्या दिवसांमध्ये खूप चांगला असतो, तो आधी मी खाऊन घेते. तर ही जागा जी तुम्हाला म्हणजे असे दिसते आहे ना, तिथे पहिला टाईम टेबल होतं सुज्ञाचं. मी त्यांनी टाईम टेबल का रेडी केलं, कारण तिला आत्तापासूनच सगळ्या गोष्टी टाईमवरती करण्याची सवय लागावी, टाईम मॅनेजमेंट कळावं तिला आत्तापासूनच, म्हणून तर त्यासाठी मी केलं होतं. तर सध्या मी ते टाईम टेबल काढलेलं आहे. मध्यंतरी ती फॉलो करत नव्हती म्हणून मीच ते काढलं होतं, पण आता मी ठरवलेलं आहे की मी परत इथे ह्या कपाटावर तिच्यासाठी टाईम टेबल बनवणार. तर टाईम टेबल बनवायचं मी आता डिसाईड केलेलं आहे. तर मी ते आज उद्या बनवेन, उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल ते. तर बनवूया आणि इथे लावूया, बघूया. तर मी तुम्हाला दाखवेन की कसं मी तिचं टाईम टेबल बनवलं. ते वर्ड्स आहेत ना, ते वर्ड्स चेक करायचे. ह्याच्यामधलं कुठलं वर्ड, आता हे काय आहे, रिंगसाठी मग कुठलं येणार, NG, राईट. मल्ली NG, रिंग. व्हेरी गुड. नेक्स्ट, टेंटसाठी काय येणार वर्ड, सिलेक्ट वर्ड. राईट, NT. टेंटची स्पेलिंग काय येणार मग, व्हेरी गुड. राईट, TENT, टेंट.
त्याच्यामध्ये हे येणार गॅप. ठीक आहे चालेल, चल आता लिख. बस ती सुज्ञाचा माझा अभ्यास झालेला होता आणि रात्री ती झोपल्यानंतर मला थोडंसं माझं स्किन केअर करायचं होतं. स्किन केअर इन सेन्स आहे ना, तुम्हाला माहिती आहे आपल्या दिवाळीला उठणं आणतो आपण, तर सगळंच काही वापरात येत नाही. आमचं तर झालेलं नाही, थोडं आमचं उरलं होतं, तर ते टाकून देण्यापेक्षा त्याचा आणि इतकं त्याचा छान सुगंध येतो ना, ते टाकायचं मनही करत नाही. त्याच्यामुळे मी म्हटलं आपण त्याचा ॲज अ स्क्रब वापर करूया. थोडंसं पाणी घातलं, मी दूध नाही घातलं कारण माझी स्किन थोडी ऑइली आहे त्यामुळे. तर मी इथे स्क्रबमध्ये थोडंसं पाणी घातलं आणि त्याच्यानंतर मग मी ते व्यवस्थित आपल्या स्किनला लावलं ॲज अ स्क्रब. नॅचरल एक स्क्रब पण होतं आणि ते दिवाळीचं उठणं जे आहे ते फेकण्यातही जात नाही आणि ते खरंच इतकं त्याचा छान सुगंध येतो ना, मला ते फेकताना एकदम जीवावर आलं होतं. त्याच्यामुळे मी व्यवस्थित त्याचा स्क्रबसारखा वापर केला आणि ट्रस्ट मी त्याच्यानंतर ते स्किन इतकी म्हणजे मऊ लुसलुशीत झाली ना. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, जर तुमच्याकडे असेल ना उठणं तर नक्की ट्राय करून बघा. ॲज अ स्क्रब खूप छान काम करतं आणि मला वाटतं हार्डली 10 रुपयाला वगैरे ते मिळाले असेल ना आपल्याला दिवाळीला. 10 ते 15 रुपये, जास्तीत जास्त 20 रुपये. पण ते 20 रुपयाचं स्क्रब एकदम कमाल म्हणजे करतं असं मला वाटलं. आणि एक तर आयुर्वेदिक असतं ते, त्याच्यामुळे त्याचे काही साईड इफेक्ट असण्याचे पण एवढे काही चान्सेस नसतात. तर मी तिथे व्यवस्थित नाकाच्या साईडला, हनुवटीच्या साईडला जे आपलं ब्लॅकहेड्स असतात तिकडे व्यवस्थित मी हे केलं, स्क्रब केलं आणि त्याच्यानंतर स्किन माझी तुम्ही बघू शकता कशी तुकतुकीत झालेली आहे. आणि ह्याच्यानंतर मी एखादं मॉइश्चरायझर लावायचं. झालं आपलं स्किन केअर रात्रीसाठी. हे आपण कधीतरी आठवड्यातनं एकदा, कारण आता थंडी आहे त्याच्यामुळे आठवड्यातनं एकदा वगैरे आपण करू शकतो. जास्त नाही करत कारण मग ती स्किन एकदम ड्राय होऊन जाते सारखं स्क्रब करून करून. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.